खूप खूप अभिनंदन. तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूमस्ती केंद्रवाली तालुका पडोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती 5वी सैनिक स्कूल चला यांचा परिपूर्ण असा अभ्यास आम्ही करत तुम्हाला करून घेणार आहोत पहा. त्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो आहोत. बॅचचे वैशिष्ट्य पहा, दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील व्हिडिओ फेसबुक आणि युट्यूबवरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहता येतील. प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट वारंवार सोडवा, पैकीचे पैकी गुणपर्यंत मिळेपर्यंत सोडवा. जोपर्यंत आपला सराव चांगला होत नाही तोपर्यंत आपण पैकीचे पैकी गुण घेऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोडवलेल्या सराव टेस्टचा निकाल तुम्ही स्वतः तर पाहणार आहात, त्याचबरोबर तुमचे वडील, नातेवाईक, मित्र हेही त्या टेस्टचा निकाल पाहणार आहेत. पहा, त्याचबरोबर तुम्हाला पीडीएफ स्वरूपातील नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. त्या नोट्सचेही तुम्ही प्रिंट काढून अभ्यास करू शकता. 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये आम्ही नवोदय आणि शिष्यवृत्ती आणि सैनिक स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवणार, याची आम्ही तुम्हाला हमी देतो. पहा चला विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यालाही जॉईन करा. युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शाळेच्या ग्रुपवरती शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे फायदे: व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात किंवा रिकवर करता येत नाहीत, आणि आज जॉईन झाल्यास मागल्या मेसेज आपल्याला पाहता येत नाहीत. टेलिग्राम हा चॅनल आहे, त्यावरती अगदी पहिल्या दिवसापासूनच्या सर्व लिंक, सर्व टेस्ट, सर्व पीडीएफ तुम्हाला उपलब्ध आहे. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. आम्ही महाराष्ट्रामध्ये आमच्या विद्यार्थ्यांसाठी जवाहर नवोदय आणि सैनिक स्कूलसाठी आणि तासिकाचं सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच 25,000 पर्यंत आम्हाला फी मागणी करण्यात आली. इतकी भरमसाठ फी घेऊ नये. 200 ते 250 लाईव्ह तासिका फक्त शिकवतात. आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या चालू वर्षासाठी तुम्हाला 700 प्लस लाईव्ह तासिका घेणार आहोत, तरी त्यामध्ये सर्व अभ्यासक्रम तुम्हाला शिकवला जाईल. विद्यार्थी मित्रांनो, आणि ह्या सर्व तासिका आपल्याला फ्री उपलब्ध आहेत. तरी 4थी आणि 5वीतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गरीब असो किंवा श्रीमंत, शहरी असो किंवा ग्रामीण, या सर्व विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा, यांच्या शाळेची वतीने नम्र विनंती. पहा, आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी आपण जेव्हा फॉर्म भरतो त्यामध्ये आपल्याला 3 विषयाचा अभ्यास करावा लागतो: भाषा विषय, गणित विषय आणि मानसिक क्षमता चाचणी. त्यापैकी आज आपण भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. पहा, भाषा विषयाचे किंवा नवोदयच्या अभ्यासासाठी आपण बाजारातून पुस्तक खरेदी करतो आणि त्यामधून अभ्यास करतो, आणि ते योग्य आहे, ते केलंच पाहिजे. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण तो अभ्यास करताना आपल्याला त्यामध्ये भाषा विषयासाठी 50 ते 60 उत्तरांचा अभ्यास मिळतो, परंतु तेवढाच अभ्यास आपल्याला परीक्षेसाठी पुरेसा नाही. त्यासाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उत्तरे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका अगदी फ्री घेऊन आलो आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती. मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 194 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 154 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उत्तरांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. विद्यार्थी मित्रांनो, आपला भाषा विषयासाठी आपल्याला 20 प्रश्न येणार आहेत आणि प्रश्नाचा नंबर आहे 61 ते 80. त्यामध्ये 4 उत्तरे असणार आहेत. प्रत्येक उत्तरावरती 5 प्रश्न, म्हणजे एकूण 20 प्रश्न, आणि एक प्रश्न आपल्याला 1.25 मार्कासाठी असणार आहे, म्हणजे एकूण मार्क असणार आहेत 25. आणि तेच पैकीचे पैकी घेण्यासाठी आम्ही तुम्हाला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातील उत्तरे, ऑनलाईन सराव टेस्ट देत आहोत. जे विद्यार्थी हे वारंवार सोडतील, सारखा सराव करतील, त्यांना पैकीचे पैकी गुण घेण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, ही तर आम्ही तुम्हाला खात्री देतो. चला विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 194 अगदी गमतीशीर आपल्या पौराणिक कथेमधील हा उतारा, आपल्या रामायण महाभारत अशा ज्या पौराणिक कथा आहेत त्यामधील हा उतारा तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे.
चला विद्यार्थी मित्रांनो, या उत्तराचं वाचन करा. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्समध्ये टाईप करा, जेणेकरून आपण या उत्तरावरील पुढील प्रश्न पाहू. नंदन, आरती, प्रीती, सोनल, तुमचं अभिनंदन. खूप छान. प्रेझेंटेशन करेपर्यंत आपलं पाणी पेत जा, चहा पेत जा, उठून जाऊन येत जा, कारण प्रेझेंटेशन करायसाठी मला 2 ते 3 मिनिटाचा अवधी लागतो. अक्षता सानप अभिनंदन, प्रशांत सानप अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह शिकेमध्ये सहभागी होत जा. संध्या गिरी अभिनंदन, आदित्य सानप अभिनंदन. हा आदित्यचा काल मेल आयडी तयार केला, त्याने आज लगेच फोटोही टाकला. खूप ऍक्टिव्ह आदित्य. मोबाईलमध्ये बोट घालण्यात खूप तरबेज आणि त्याचा चांगला उपयोग करतो तो त्या मोबाईलचा. पहा, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये गेम खेळून खेळून कंटाळलेला आमचा आदित्य आता अभ्यासाला लागला. चला, उमेर अत्तार अभिनंदन, भागवत सानप अभिनंदन. भागवत तू एकटाच ताशिका करतो का? मिठ्या आसावरी ताशिका करत नाहीत. भागवत यांचे उत्तर येत नाही. काय झालं? कृष्णा खाडे अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तर वाचतो, काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरील कोणता प्रश्न तुमचा चुकणार नाही. उत्तरा क्रमांक 194. एकदा देव व दानव, दानव म्हणजे कोण? राक्षस. एकदा देव व दानव यांचे युद्ध सुरू होते. दानवांच्या आक्रमणापुढे देवाचे सैन्य पटापट मरून पडू लागले, पण देवाने आपली खास ठेवणीतील शस्त्र अस्त्रे काढली, प्रभावीपणे वापरली. दानव सेना पटापट मरून पडे, पण थोड्याच वेळाने ते सारे राक्षस जिवंत होऊन उठत व परत लढू लागत. देवांना काही सूचना. राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत होण्याच्या कारणाचे देवाने शहानिशा केली. माहिती मिळवली तेव्हा त्यांना कळालं की संजीवनी विद्या दानवांचे आचार्य शुक्राचार्य मेलेल्या दानवांना सैनिकांना संजीवनी विद्येने जिवंत करीत होते. मग ही विद्या प्राप्त करण्याचे देवाने ठरवले. हा देव आणि दानव यांच्यामध्ये युद्ध चालू होतं आणि युद्धामध्ये आधी देवाचं सैन्य पटापट मारायला लागलं. मग देवाने त्यांच्याकडलं अगदी चांगलं शस्त्रास्त्र बाहेर काढले आणि मग ते शस्त्र बाहेर काढल्यानंतर दानवाचं सैन्य मरायला लागलं आणि आता मग दानव हारायला लागले. पण दानवाला जिंकण्यासाठी त्यांचा जो गुरु होती आचार्य शुक्राचार्य यांनी मात्र एक संजीवनी विद्याचा वापर करून मेलेल्या दानवांना राक्षसांना जिवंत करण्याचे काम ते करायचे आणि त्याच्यामुळे देव हैराण झाले. कितीही दानव मारले तरी त्यांचे गुरु शुक्राचार्य त्यांना जिवंत करायचे आणि त्यामुळं त्या युद्धामध्ये देवांचा पराभव झाला. असं झालं असेल कदाचित, परंतु त्यानंतर देवांनी ते काय आहे आणि ते दानव का जिवंत होतात याची शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला. पहा, पौराणिक कथेमधील हा अवतारा अगदी मजेशीर आपल्याला पौराणिक कथेची माहिती देऊन जातो. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला तुमच्यासाठी. युद्ध कोणामध्ये सुरू होतं? अगदी सोपा प्रश्न. युद्ध कोणामध्ये सुरू होतं? अगदी सोपा आणि पहिल्याच ओळीमध्ये याचं उत्तर. पर्याय ए, गुरु आणि शिष्यामध्ये युद्ध चालू होतं. पर्याय बी, देव आणि दानवामध्ये युद्ध चालू होतं. पर्याय सी, गरीब आणि श्रीमंत माणसांमध्ये युद्ध चालू होतं. आणि पर्याय डी, दानव आणि आचार्य यांच्यामध्ये युद्ध चालू होतं. प्रश्न पहिला योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत म्हणतोय दानव आणि आचार्य. कृष्णाकडे बी उत्तर. कृष्णा म्हणतोय फर्स्ट लाईन मध्ये उत्तर. कृष्णा अभिनंदन. आदित्य सानप बी उत्तर. नंदन बी उत्तर.
हुमेर बी उत्तर, भागवत सानप बी उत्तर, प्रशांत सानप बी उत्तर, देव आणि दानव म्हणजे देव आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध चालू होतं असं तुमचं म्हणणं आहे. चला लाईव्ह का शिका करणाऱ्याने उत्तर टाका. आपलं उत्तर नोंदवा, जेणेकरून आपल्याला येतं का नाही आत्ताच चेक करता येतं. परीक्षेच्या वेळेस मनातल्या मनात आता माझं बरोबर आलं असं समजून जमणार नाही. संध्या गिरी बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, नंदन फर्स्ट लाईन मध्ये म्हणतोय आणि प्रशांत फर्स्ट लाईन मध्ये उत्तर म्हणतोय. तुमच्या दोघांचे अभिनंदन. आरती प्रीती सोनल बी उत्तर. उमेर एकाच वेळेस टाकत चल. आधी टाकलं नव्हतं का तू उमेर? तर उमेर तुझं अभिनंदन. बी उत्तर येतोय. प्रश्न पहिल्याचं अगदी बरोबर उत्तर. प्रश्न पहिला, युद्ध कोणामध्ये सुरू होतं? योग्य उत्तर पर्याय बी, देव आणि दानव. चला बी उत्तर देणाऱ्यांचं सर्वांचं अभिनंदन. चला आशा बाप्पू साहेब वडगे देव आणि दानव टाकताय. देव आणि दानव नाही टाकायचं, आपलं फक्त प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकायचं. काही वेळा उत्तराची ओळ ही खूप मोठी असते, ते टाईप करणं कमी वेळात शक्य होत नाही. फक्त प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाकत चला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगितलेला क्रम लक्षात ठेवा. आपल्याला उत्तरामध्ये या प्रश्नाचं उत्तर शोधायचंय. पहिल्या ओळीमध्ये आहे तर पहिल्या ओळीच्या खाली अंडरलाईन करायची, रेष मारायची. नंतर पहिल्या प्रश्नाचं कोणतं उत्तर बरोबर आहे? बी. तर बी या पर्यायाला बरोबरची टिक करायची. आणि शेवटी आपल्या उत्तर पत्रिकेतला प्रश्न क्रमांक समजा 61 असेल किंवा 66 असेल किंवा 71 असेल किंवा 76 असेल, यापैकीच कोणताही प्रश्न असू शकतो. पहिला प्रश्न उत्तरातील 61, 66, 71 आणि 76 त्या प्रश्नाला आपण उत्तराला बी पर्यायाला गोल करायचंय, जेणेकरून आपल्याला येत असलेल्या प्रश्नाचे उत्तर चुकणार नाहीत. अक्षता सानप बी उत्तर, अभिनंदन. चला अक्षता, श्रेयश आला नाही का तुमच्याकडे अभ्यासाला? श्रेयशला सांग 8 वाजताची तासिका करायला. अक्षता, आपली तासिका संपल्यानंतर 8 वाजताची श्रेयशच्या घरी जाऊन त्याला तासिका करायला सांग. प्रश्न पहिला, युद्ध कोणामध्ये सुरू होतं? योग्य उत्तर पर्याय बी, सर्वच विद्यार्थ्यांचं बरोबर उत्तर. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न दुसरा, दानवाचे आचार्य कोण होते? दानवांचे आचार्य कोण होते? तुमच्यासाठी स्क्रीनवर प्रश्न दुसरा, दानवाचे आचार्य कोण होते? सार्थक खटके बी उत्तर. चला पर्याय ए देव होते, पर्याय बी सैन्य होते, पर्याय सी दानवाचे आचार्य दानवच होते आणि पर्याय डी दानवाचे आचार्य शुक्राचार्य होते. पहा उत्तरामध्ये याची ओळ प्रश्न आहे, उत्तर आहे दानवाचे आचार्य कोण होते. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. प्रशांत सानप डी उत्तर देतोय शुक्राचार्य. आदित्य सानप डी उत्तर. सार्थक खटके बी उत्तर देतोय सैन्य होतं, दानवाचं आचार्य सैन्य होते. प्रशांत सानप डाऊन सेकंड लाईन म्हणतोय, आपण वळ वाचू पा. मेलेल्या दानवाच्या सैन्याला संजीवनी देणे जिवंत करीत व मग ते विद्यात प्राप्त दानवाने ठरवित. पहा दुसऱ्या ओळीमध्ये नाही, खालून तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे. मिळालेले तेव्हा त्यांना मिळेल ती संजीवनी विद्या दानवाचे आचार्य शुक्राचार्य, खालून तिसऱ्या ओळीमध्ये. चला वैष्णवी सोनवणे, प्रशांत सानप तिसरी ओळ म्हणतोय डाऊन थर्ड लाईन. आदित्य सानप डी उत्तर. क्षितिजा खाडे डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर, अक्षरा सानप डी उत्तर, हुमेर अत्तर डी उत्तर, कृष्णा डाऊन थर्ड लाईन म्हणतोय, भागवत सानप डी उत्तर, क्षितिजा खालून तिसरी ओळ म्हणते. संध्या गिरी बी उत्तर देत आहे दुसऱ्या प्रश्नाचं. सैन्य बी उत्तर नक्कीच नाही. दानवांचा आचार्य सैन्य नाही होऊ शकत. दानव जर म्हणजे म्हणलं तर राक्षस, आणि राक्षसांचा गुरु कोण होतं म्हणलं तर सैन्य जर म्हणलं तर ते अनेक वचनी शब्द आहे आणि गुरु हा एकच असतो. गुरु सैन्य म्हणजे अनेक वचनासारखा नसतो. सार्थक खटकेने बीचं बदलून डी उत्तर टाकलंय. पहा शुक्राचार्य. झोपेत तासिका करतो का सार्थक? अजून झोप झाली नाहीस का? तोंडावर पाणी मार, चहा पी आणि मग तासिका कर. प्रश्न दुसरा, दानवाचे आचार्य कोण होते? योग्य उत्तर पर्याय डी. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. शुक्राचार्य हे दानवांचे आचार्य होते, म्हणजे गुरु होते. त्यांना विद्या देणारे, शिकवणारे, युद्ध शिकवणारे, शस्त्रकला शिकवणारे, दानवी विद्या म्हणजे मायावी विद्या शिकवणारे गुरु होते शुक्राचार्य.
चला डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी तिसरा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा, आचार्याजवळ कोणती विद्या होती? म्हणजे शुक्राचार्य जे आचार्य होते त्यांच्याकडे कोणती विद्या होती की त्याचा उपयोग त्यांनी युद्धामध्ये केला? पर्याय ए जायाश्री, जियाश्री. पर्याय बी चक्रव्यूह. पर्याय ए जियाश्री. पर्याय बी चक्रव्यूह. पर्याय सी संजीवनी. पर्याय सी संजीवनी आणि पर्याय डी धनुर्विद्या. पर्याय डी धनुर्विद्या. चला विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर द्या. प्रश्न तिसरा, आचार्याजवळ कोणती विद्या होती? पर्याय जयाश्री म्हणजे जयश्री म्हणजे विजयी होण्याची विद्या होती त्यांच्याकडे. पर्याय बी चक्रव्यूह म्हणजे पुढच्यांना आपल्या जाळ्यात अडकवण्याची विद्या होती. पर्याय डी संजीवनी म्हणजे जिवंत करण्याची विद्या होती. आणि पर्याय डी धनुर्विद्या म्हणजे धनुष्यबाण चालवण्याची विद्या त्यांच्याकडे होती. धनुर्विद्या म्हणजे धनुष्यबाण चालवणे, संजीवनी म्हणजे जिवंत करणे, चक्रव्यूह म्हणजे जाळ्यामध्ये अडकवणे, सर्व बाजूने गुंतून टाकणे, आणि जय विद्या म्हणजे विजय होण्याची विद्या त्यांच्याकडे होती. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रशांत सानप सी उत्तर देतोय संजीवनी. ओळ क्रमांकही शोधून टाका. कृष्णा खाडे सी उत्तर डाऊन सेकंड लाईन म्हणतोय. कृष्णा, मेलेल्या दानवांना सैन्यांना संजीवनी विद्येने जिवंत करीत होते. अभिनंदन कृष्णा, खूप छान. आदित्य सानप सी उत्तर प्रशांत डाऊन सेकंड लाईन म्हणतोय. अभिनंदन. क्षितिजा खाडे सी उत्तर. भागवत सानप सी उत्तर. उमेर अत्तार सी उत्तर. संध्या गिरे सी उत्तर. अगदी बरोबर संध्या, असंच उत्तर टाईप करत चला जेणेकरून मला समजतं. संध्या गिरे, जर तुमच्या नाव येत नसेल, मुलाचं नाव येत नसेल तर आज माझा मोबाईल बंद आहे. उद्या किंवा परवा मोबाईल चालू झाल्यानंतर मला तुम्ही फोन करा जेणेकरून मी तुम्हाला तुमच्या मुलाचं नाव कसं येईल चॅटिंगमध्ये ते सांगेल. अक्षदा सानप बी सी उत्तर. आशा वाघाडे शुक्राचार्य म्हणतात. पहा, उत्तर टाईप करू नका, फक्त प्रश्न क्रमांक आणि त्याचा पर्याय क्रमांक टाईप करा. विकास सी उत्तर. चला अभिनंदन तुमचं. बऱ्याच जणांचं सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. सी उत्तर अगदी बरोबर. संजीवनी विद्या म्हणजे मेलेल्या माणसाला, मेलेल्या सैन्याला जिवंत करण्याची विद्या त्यांच्याकडे होती. चला प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. चला तुमच्यासाठी स्क्रीनवर पुढचा प्रश्न. पुन्हा पुन्हा कोण जिवंत होऊ लागले? पुन्हा पुन्हा कोण जिवंत होऊ लागले याचंही उत्तर उतार्यामध्ये. अगदी सोपा प्रश्न. उतार्यात आलेला प्रश्न आपला कधी चुकता कामा नये, कारण आपल्या डोळ्यासमोर त्याचं उत्तर. एकही प्रश्न आपला चुकणार नाही, त्यासाठी आपलं काळजीपूर्वक वाचन असणं गरजेचं, समजपूर्वक वाचन असणं गरजेचं आणि झालेल्या उत्तराच्या वाचनाचं आकलन होणं गरजेचं. जर वाचन, आकलन आणि समजपूर्वक वाचन जर असेल तर तुमचा उतार्यावरील कोणताही प्रश्न चुकणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी वाचनाचा जास्तीत जास्त सराव करा. प्रश्न चौथा, पुन्हा पुन्हा कोण जिवंत होऊ लागले? पर्याय ए राक्षस. पर्याय बी आचार्य. पर्याय सी शुक्राचार्य आणि पर्याय डी देव. पहा अगदी योग्य उत्तर. सोपा प्रश्न. ओळ क्रमांकही शोधून टाका. प्रशांत सानप ए उत्तर. नंदन ए उत्तर. आदित्य सानप ए उत्तर. कृष्णा खाडे ए उत्तर. क्षितिजा खाडे ए उत्तर. भागवत सानप ए उत्तर. वैष्णवी प्रशांत चौथी ओळ म्हणतोय वरून. आपण चौथी ओळ वाचू. सारे राक्षस जिवंत होऊन उठत व परत लढू लागत. अभिनंदन प्रशांत, अगदी प्रथम सगळ्यात आधी ओळ ओळखली, तुझं खूप खूप अभिनंदन. नंदन ए उत्तर. आदित्य ए उत्तर. कृष्णा खाडे ए उत्तर. क्षितिजा ए उत्तर. भागवत ए उत्तर. चला नंदन म्हणतोय चौथी ओळ. नंदन बरोबर. वडगे नावाने जे टाईप करतायत आशा वडगे, त्यांनी फक्त प्रश्न क्रमांक आणि उत्तराचा पर्याय क्रमांक टाईप करा. म्हणजे 4A 4B 4C 4D एवढंच टाईप करा जेणेकरून मला कळेल तुमच्या मनातील उत्तर. विकास चौथा प्रश्न टाकलाय फक्त, पर्याय नाही. संध्या गिरे सी उत्तर. उमेर अत्तार ए उत्तर. उमेर चला संध्या गिरे सी उत्तर नक्कीच नाही. शुक्राचार्य जिवंत करत होते, जिवंत होत नव्हते. शुक्राचार्य मेलेल्या सैन्याला जिवंत करत होते.
मेलेलं सैन्य उठत होतं, म्हणजे ते राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत होऊ लागले. आणि जिवंत करणारे कोण होते असा जर प्रश्न असता तर त्याचं उत्तर शुक्राचार्य आलं असतं. पुन्हा पुन्हा राक्षसांना जिवंत करणारे कोण होते असा जर प्रश्न असता तर त्याचं उत्तर शुक्राचार्य आलं असतं. परंतु आपल्या स्क्रीनवरती प्रश्न पुन्हा पुन्हा कोण जिवंत होत होतं, तर त्याचं योग्य उत्तर असेल राक्षस. हे उत्तर देणाऱ्या सर्वांचंच अभिनंदन. तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न, अगदी शेवटचा प्रश्न स्क्रीनवरती. मग देवाने काय ठरवलं? मग म्हणजे जेव्हा युद्धामध्ये राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत व्हायला लागले, ते मरतच नव्हते, मेले की परत उठून लढायला यायचे. आणि ज्यावेळेस देवांना असं दिसलं की हे राक्षस जिवंत होत आहे, त्यानंतर देवांनी काय ठरवलं पहा. लढाई संपवायचं ठरवलं का काय ठरवलं? पर्यायी दानवांना मारायचं ठरवलं. त्यांनी पर्यायी दानवांना मारायचं ठरवलं. पर्यायी राक्षसांना मारायचं ठरवलं. त्यांनी राक्षसांना मारायचे ठरवले. पर्यायी सैन्याला जिवंत करण्याचं ठरवलं. त्यांनी पण आपल्या सैन्याला जिवंत करण्याचं ठरवलं. आणि पर्यायी संजीवनी विद्या प्राप्त करण्याचं ठरवलं. जी शुक्राचार्याकडे संजीवनी विद्या होती ती आपल्याला मिळावी ह्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, ते प्राप्त करण्यासाठी त्यांनी ठरवलं. चला योग्य उत्तर टाईप करा. वैष्णवी प्रशांत सानप डी उत्तर, हुमेर अत्तार डी उत्तर, वाघाडे राक्षस उत्तर देत आहे. चला लाईव्ह ताशी करत चला, पाठीमागे पडताय काही जण. क्षितिजा खाडे डी उत्तर, आदित्य सानप डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर. अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर येत आहे. भागवत सानप डी उत्तर, संध्या गिरे डी उत्तर. चला खूप छान, अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न 5वा, मग देवाने काय ठरवलं? तर याचं योग्य उत्तर आहे डी, विकास. नंदन डी उत्तर, विकास का शिंदे, काशीद, विकास काशीद आहे का KASH आहे डी, विकास काशीद डी उत्तर. प्रशांत सानप शेवटची ओळ म्हणतोय. चला प्रशांतनी एकट्यानेच ओळ क्रमांक टाकली, प्रशांतचं अभिनंदन. प्रश्न 5वा, मग देवाने काय ठरवले? योग्य उत्तर पर्याय डी, संजीवनी विद्या प्राप्त करण्याचे ठरवले. डी उत्तर देणाऱ्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन. चला आज 10 पैकी 10 प्रश्न, जे 10चे 10 गुण घेणारे भरपूर विद्यार्थी, तुमचे प्रश्नाचे उत्तर पाहून मला खूप आनंद झाला. चला अशा प्रकारे आपला उतारा क्रमांक 194 येथे पूर्ण झाला. चला तुमचं खूप खूप अभिनंदन. 10 पैकी 10 गुण घेणारे तुमच्या सर्वांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी, नवीन असाल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. जवाहर नवोदय गणित, जवाहर नवोदय भाषा, जवाहर नवोदय बुद्धिमत्ता आणि जवाहर नवोदय फक्त नावाने ग्रुप आहेत, त्यांना जॉईन करा, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. त्याचबरोबर नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. युट्यूबला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो. आपल्या मित्रांमध्ये शिक्षकांना, नातेवाईकांना, 4थी आणि 5वीतील सर्व मुलांना ते शेअर करा. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे फायदे मी आधी सांगितले, आताही सांगतो. अगदी पहिल्या दिवसापासूनच्या सर्व लिंक, सर्व टेस्ट तुम्हाला टेलिग्राम वरती उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये. थँक्यू सो मच. चला भेटूया पुढच्या तासिकेमध्ये. गुड बाय, नेक्स्ट ब्रेक. जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. मला सर्वांना शुभ दिन. थँक्यू सो मच.